नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. तर आपण आज पाहणार आहोत जॉमेट्रीचा नेक्स्ट टॉपिक जो आहे फॉर्म्युलाज ऑफ क्वाड्रिलॅटरल. तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स पाहिले, बरोबर. तर आपण डिफरंट टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरलचे आपण एरिया आणि पेरिमीटर्स हे दोन प्रायमरी फॉर्म्युलेस पाहूयात. आता स्टार्ट करू रेक्टँगल सोबत. तर मी ते क्विकली एक रेक्टँगल ड्रॉ करतो रेफरन्ससाठी. हा आहे माझं रेक्टँगल. रेक्टँगलची प्रॉपर्टी काय असते? रेक्टँगलचे चारही अँगल्स हे 90 डिग्री असतात, बरोबर. तर रेक्टँगलचा एरिया आपण कसा कम्प्यूट करू शकतो? लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ म्हणजे काय असतं? रेक्टँगलची जी लॉंगर साईड आहे त्याला आपण लेंथ म्हणतो आणि शॉर्टेस्ट साईड आहे त्याला आपण ब्रेड्थ म्हणतो, बरोबर. तर एरिया हा होणार माझा लेंथ इंटू ब्रेड्थ. पेरिमीटर आपण कसं कम्प्यूट करू शकतो? 2 इंटू एल प्लस बी. आता आपल्याला माहिती आहे ऑपोजिट साईड्स रेक्टँगलच्या पॅरलल आणि इक्वल असतात. तर माझं पेरिमीटर काय होणार? एल प्लस एल आणि बी प्लस बी, बरोबर. तर मी त्याला सिम्प्लिफाय करू शकतो 2 इंटू एल प्लस बी. आता आपण पाहूयात स्क्वेअर. स्क्वेअरची प्रॉपर्टी काय? स्क्वेअरचे चारही अँगल्स हे 90 डिग्री असतात आणि चारही साईड्स इक्वल असतात, बरोबर. स्क्वेअरचा मी आता इथे साईड नोट करतो ए. स्क्वेअरचा एरिया आपण कम्प्यूट कसं करू शकतो की ए स्क्वेअर म्हणजे साईडचा स्क्वेअर. स्क्वेअरचा एरिया आपण डायगोनलच्या टर्ममध्ये पण कम्प्यूट करू शकतो. स्क्वेअरचे डायगोनल मी ते ड्रॉ केला, एक डायगोनल डी. आपल्याला माहिती आहे स्क्वेअरचे डायगोनल्स हे इक्वल असतात, बरोबर. तर स्क्वेअरच्या डायगोनलचा मी टर्म्समध्ये एरिया कसा कम्प्यूट करू शकतो को? डी स्क्वेअर बाय 2. आता स्क्वेअरची प्रत्येक साईड ही ए आहे, सेम साईडची आहे, बरोबर. तर पेरिमीटर काय येणार? चारही साईडची समेशन म्हणजे 4 इंटू ए. आता आपण पाहूयात पॅरलोग्राम. पॅरलोग्रामची प्रॉपर्टी काय आहे? पॅरलोग्रामच्या ऑपोजिट साईड्स या सेम आणि इक्वल असतात, बरोबर. तर पॅरलोग्रामचा एरिया कसा कम्प्यूट करू शकतो आपण? एल इंटू एच. एल म्हणजे काय? मी एक साईड कन्सिडर केली, त्याचे बेस एल आणि त्या बेसवर एका वर्टेक्समधून अपोजिट वर्टेक्समधून मी जर परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली तर ही माझी होणार एच आणि हा माझी लेंथ. तर एरिया मी कम्प्यूट करू शकतो लेंथ इंटू हाईट. पेरिमीटर सिमिलरली आपण कसं कम्प्यूट करू शकतो की आपल्याला माहिती आहे दोन्ही ऑपोजिट साईड्स ह्या पॅरलल आहेत आणि इक्वल आहेत. तर सिमिलरली रेक्टँगलप्रमाणे आपण त्याचे पेरिमीटर कम्प्यूट करू शकतो 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड्थ. तर पाहूयात आपण रोम्बस. तर रोम्बसची प्रॉपर्टी काय असते की रोम्बसच्या चारही साईड्स या इक्वल असतात, बरोबर. तर रोम्बसचा आपण एरिया कसा कम्प्यूट करू शकतो? तर रोम्बसमध्ये आपण दोन डायगोनल्स ड्रॉ करूयात, D1 आणि D2. आता मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण हे सांगितले की रोम्बस आणि स्क्वेअरमध्ये डिफरन्स काय असतो की स्क्वेअरचे डायगोनल्स हे एकमेकांना परपेंडिक्युलरली बायसेक्ट करतात पण ते इक्वल असतात. रोम्बसमध्ये ते एकमेकांना बायसेट करतात, परपेंडिक्युलर पण असतात पण इक्वल लेंथचे नसतात. तर मी ते दोन डायगोनल्सची लेंथ माझी डिफरंट आहे, D1 आणि D2. तर रोम्बसचा एरिया आपण कसा कम्प्यूट करू शकतो? रोम्बसचा एरिया आहे 1/2 इंटू D1 इंटू D2 म्हणजेच डायगोनलचं मल्टिप्लिकेशन इंटू 1/2. आता आपल्याला माहिती आहे रोम्बसची साईड तर ही सेमच आहे लेंथची. तर आपण पेरिमीटर कशी कम्प्यूट करू शकतो? चारही साईडची समेशन म्हणजेच 4 इंटू साईड 4 इंटू ए. आता आपण पाहूया ट्रेपेझियम. ट्रेपेझियमची प्रॉपर्टी काय असते की ट्रेपेझियमची फक्त एक साईड ही पॅरलल असते, बरोबर. मी तिथे ट्रेपेझियम ड्रॉ केला ABCD. ट्रेपेझियमचा आपण एरिया कसा कम्प्यूट करू शकतो? 1/2 इंटू सम ऑफ पॅरलल साईड्स इंटू हाईट. तर या झाल्या माझ्या पॅरलल साईड्स AB आणि CD, करेक्ट. तर मी ते जर परपेंडिक्युलर ड्रॉ केला या वर्टेक्सपासून तर ही होणार माझी हाईट आणि माझा एरिया काय येणार? 1/2 इंटू सम या दोन्ही साईडची AB आणि CDची आणि ही हाईट याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे माझा एरिया. आणि आपल्याला माहिती आहे ट्रेपेझियमचा कोणती साईड इक्वल नसते आणि तर आपण त्याची पेरिमीटर कशी कम्प्यूट करू शकतो की चारही साईड्सची समेशन ट्रेपेझियमच्या